गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, मंगळमूर्ती मोरया. काय केलं बघू लक्षच नोट करायचं. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. बोला बाबा की जय. चले आओ चले आओ चले आओ, यह दरबार ताजुद्दीन बाबा का, जहाँ बढ़ता है अक्सर चार ताजुद्दीन बाबा का. परस्तार मोहब्बत हूँ मैं, दीवाना हूँ बाबा का, मेरे दिल में बसा है चार ताजुद्दीन बाबा का. सोना चाहिए ताज वाले तेरी
आता एक शब्द बाबा बोलतील, कार्यक्रम संपला आहे आणि बाबाला आता बसून गेल्यावर खूप त्रास आहे. मी गरीब माणूस. आता दिवाळीच्या दिवशी आमच्या घरी खायला नव्हतं मिळत म्हणून आमच्या आईबापानं जीव दिला गेला. आम्हाला सोडला आपण कुठे जीव द्यायला जा म्हणून असे तुमच्या गावासारखी पालखी चालली ती पंढरपूर. आपण पांडुरंगाची सेवा त्या पालखीमध्ये शाळेत टाकलं आम्हाला. पाठी नव्हती, लेखणी नव्हती, पुस्तक नव्हतं, फक्त संताचा आशीर्वाद तुमच्या. आता दादाने सांगितलं मला काय बोल, मला काही बोलता येत नाही. धड खुर्शीवर नाही बसताय, धड रथावर नाही बसताय. मायबापाला येळवाकला मुलगा असला चांगल्याचं कौतुक कमी करतात, पण जो वेळा वाकडा असला त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, त्याचं जास्त कौतुक. असं आमचं तुम्ही दादांना कौतुक करतो. मी बंगाल, ओरिसा, कलकत्ता, भुवनेश्वर, कटक, मद्रास, बंगला पूर्ण देश फिरला. देवाचे नाव, देवाचेच नाव आहे. देवा तुझ्या नावावरी आम्ही करू जे आगे. पैशानं सोनं मिळते, चांदी मिळते, आणखी कोणती वस्तू विकत मिळते. पैशानं तुमचं प्रेम नाही खरेदी करताय. गोपाल कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, तिथे आमचा एक मुक्काम झाला. व्यवस्थित कुठे आहे तुमचा जन्म झाला, गादीवर झाला, कथेवर झाला, कोणाचा विमानात झाला, कोणाच्या घरी झाला. या गोपाल कृष्णानं अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगितली, अशा भगवंताचा जन्म तुरुंगात झाला. तो असा झाला का वसुदेव देवकीच्या पायामध्ये सपकाळ्या टाकून झाला. एवढी शीख कुठे आहे, त्यावेळेस तर तो काळ कसा चालायचा. आता आमचा काही विषय नव्हा, आपण म्हणून सांगितलं काही बोला. जिथं देवाचा जन्म झाला तिथं छोटीशी कुटिया होती देवाची. मी म्हणा देवा तुमच्या नावावर मी भजन करतो, मला पुष्कळ लोक देणग्या देतात, पण तुमची काय परिस्थिती. तर असं मंदिर झालं पाहिजे की 6 मैलावून दिसलं पाहिजे. तिथं असं सुंदर मंदिर झालं, लाखो रुपयाची नुसता दगडावर गीता करले गेली. असं दादासाहेबांची इच्छा आहे. तर रामाचा वनवास अजून चुकला नाही. मी अयोध्येला होतो, मी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीहून पानिपत, हरियाणा, अंबाला आणि अर्जुनाला देवानं गीता सांगितली. कुरुक्षेत्र, तिथं 2 दिवस माझा मुक्काम. आता अन्नाचं थोडं नाही केलं चांगलं, आम्हाला काही सांगता नाही. आपण म्हणतो त्यावेळेस लाईट नव्हती, सडका नव्हत्या, टेलिव्हिजन नव्हतं, छत्र नव्हत्या. त्या टायमात रामाला आणि सीतेला, लक्ष्मणाला वनवास झाला. मोठे मोठे राजवाडे होते, त्यावर पूल नव्हते. आपण नुसतं पान खायला जातो तर आता रिक्षा पाहिजे, टॅक्सी पाहिजे. सीतामाई आणि राम, लक्ष्मण राजघराणा, त्यांचा जन्म अयोध्येला झाला. दादासाहेबांनी सांगितलं तर तिथंच झाला. एक मस्जिद आहे, मस्जिदची खाली कामाचा जन्म झाला.
त्याला बाबरी नाथ. आता अण्णा सांगते मला पुढं काही सांगत नाही. मी त्यांच्या तोंडून 2 शब्द ऐकले, माझे हृदय भरून आले. एखादी मुलगी पंचपक्वान पदार्थ खात असलं, पोळ्या असलेल्या, पोळ्या, शिरखंड, भजे, एवढ्यात तिची आई मरा. ती वार्ता त्या मुलीनं ऐकल्याबरोबर ती सर्व जेवण सोडून द्यायची आणि मुखामध्ये अशी माती टाकते, माझी आई वाजली, माझी आई. जशी मुलगी रडते कडवड होते, असाच आई म्हणजे रा, सगळ्याची आई आहे. जशी मुलगी जिव्हाळ्यानं रडते मागं पुढे, त्याची सगळ्यांना गीती केली. आणि अण्णासाहेबाला, वसंतराव थोरात दादासाहेबाला साथ दिली ना, तर राम मंदिर व्हायला काहीच टाइम लागत नाही. पण आपल्या याच्यात असं आहे की वसंतराव दादा तुम लढो, आम्ही कपडे सांभाळ. हे 5 बोट आहेत, दिवसभर या 5 बोटाची एकी होत नाही, त्याला बांधलं तरी एकी होत नाही. ज्यावेळेस दिवसभर कष्ट करतो आणि जेवायला बसला दादा 15 दिवस 5 बोटाची एकी होत नाही. जेवायच्या कामात 5 बोटाची एकी होत नाही. भात काढतात, भजे खातात. ज्यावेळेस 5 बोटाची एकी झाल्यानंतरच पोटात भात जाते. अशी तुमची सगळ्याची एकी झाली तरच राम मंदिर दादासाहेबांच्या आशीर्वादाने ते चालवाय. तिथे बंदुकीचे पायरे, मशीन गन, बंदूक आहे. मी सारा भारत फिरलो. रामनवमी पाहायची असली, नागपूरची पाण्याची कावड पाहायची असली, अकोल्याचे पहा, आणि गणपतीचे मुख्य उत्सव पाहायचे असते बंबईला पहा. आणि गणपतीचा मोठा जिवाळ्यानं सोहळा पाहायचा असला तर त्याला जन्मोजन्मी जन्माला येऊन पुण्याचा सोहळा पहा. मी सारा भारत फिरलो, असा सोहळा नाही झाला. रामाचा जन्म अयोध्येला झाला, गोपाल कृष्णाचा मथुरेत जपावूनच हृदय भरून येते. बाकी काय देव म्हणते जो माझा झाला मला अर्पण झाला. मी त्याचा मागच्याही वर्षी मी मिरवणूक पाहिली गणपतीला. सोहळा आहे पुष्कळ ठिकाणी भावाने राजभावाने. हो, तुम्ही सांगाल ते बोलतो काय आपला गुलाम आहे मी, गुलाम आहे मी. आता मला गुलाम बोला गोपाल कृष्ण भगवान की. आपण सर्व लोक भाग्यवान आहोत. आज नवरात्राचा दिवस देव बाबा आपल्या जवळ बसले आहे. कष्ट करून कसे आले आहे हे दुःख मला माहीत आहे. अण्णासारखी कृपा आमच्यावर एवढी झाली आहे की आईचे पालखी बरोबर फिरले. आम्ही त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद आपल्याकडून देवाला हे मागतो की अण्णाची जी मागणी आहे देवाकडून अण्णाच्या समोर लवकर पूर्ण होणार आहे. बोला गजानन महाराज की. अन्नापासून तर ज्ञान सापडला. आता अण्णा साहेबांनी सांगितलं बोलायचं, मला काही बोलता येत नाही. जडती लोक पुन्हा शहरात आहे ही कामधेनू आहे. संताचा महिमा तो बहुत दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. दादासाहेबांनी सांगितलं सर्व मिळ. संत फार कमी बोलत आहे. बहु दुधा जरी झाली म्हैस गाय तरी काय हो एक कामधेन.
म्हशीला पुष्कळ दूध दिलं तरी ते काम देणं थोडीच होते. त्यांनी पुष्कळ गावगाव देशभर फिरलं. काम देण्याची उपमा आहे पुण्याला. पुण्यापासून गणपतीचे उत्सव झाले. पुण्यापासून शिक्षणाची महात्मा जी फुले इथूनच शिक्षणाची गंगा निघाली आणि महाभारतामध्ये सगळे गणपतीचे उत्सव होत असतील तर पुण्यातूनच गणपती जन्माला आले. साऱ्या भारतामध्ये गणपतीचा प्रस्ताव आला. इथून ज्ञानाची गंगा निघाली. जिथं गणपतीचा पुतळा आहे तिथं पार्वतीचाही पाहिला नाही, तिथं शिवाजीचाही पाहिला. शिवाजी महाराजनं कोणतं नुकसान केलं तुमचं? जिजाबाईचा जन्म शिवनेरी इथं झाला. देऊळगाव राजा तिथं गेलं. अरे माणसाला चढता येत नाही शिवनेरी किल्ल्यावर. जिजाबाई कशी चढली असेल तिथं शिवाजीचं बाळपण कसं गेलं. रायगड किल्लाही मी पाहिला. आपण एवढे मकानं बांधून आलिशान पायऱ्यात चढता येत नाही. माणसाला चढता येत नाही. तिथं घोडे कसे नेले असतील, तिथं हत्ती कसे नेले असतील. आणि आपल्याला तर लई दिमाग येते. सुपर एक्सप्रेस आलो आम्ही, गीतांजलीला आलो, विमानानं आलो. त्यावेळेस सडका नव्हत्या काही नाही. घोड्यावरून स्वारी केली. दिल्लीला कसे गेले असते. दादासाहेबांनी सांगितलं आपल्याला धर्माचा मोठेपणा नाही. त्यावेळेस एवढी संख्याही नव्हती शिवाजीच्या टायमात. आमचा सुरतला कार्यक्रम झाला. ते म्हणत गुलाबबाच्या हातानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करा. तर म्हटलं बा एमएलए गमेले मिनिस्टर आहेत त्यांच्या हातानं करा. तुम्हाला 10,000 20,000 थैल्या देतील. तुमच्याजवळ काय नाही म्हणे, तुमच्याच हातानं उधळी मारायची. आता अण्णासाहेबांनी सांगितलं बोला. मी काही बोलत नाही. या लोकांना दिमाग करते बाकीच्या लोकांना. शिवाजीला कोणतं नुकसान केलं तुमचं? शिवाजी महाराज जन्माला नसते आले. तुमच्या हिरव्या टोप्या, पांढऱ्या टोप्या, शेंड्या ह्या सुद्धा दिसल्या नसत्या. रामाचं मंदिर नसतं दिसलं, झेंडाही नसता दिसला. आणि गुलाबबाई हे शिवसेनेचे आहे म्हणून पेपर बांधली बाजी म्हणा आहे म्हणून काय मोठं नाव लिहिलं आहे त्याच्यात. शिवाजी महाराज भक्त होते. जसे अण्णा साहेब तुम्ही ताजुद्दीन बाबा आम्ही बसतो असे सज्जनगडावर तुकाराम महाराज, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज बसत होते. सामर्थ्य चळवळीचे जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अरे तुमच्या मनात भाव नाही, भक्ती नाही, देव नाही, अमुक नाही, तमुक नाही, काय तुमचं बरं होणार आहे? मी गावोगावी पाहिले, रावसाहेब भाऊसाहेब पाहिले. मी मथुरेला गेलो, वृंदावनला गेलो. आता तो काही प्रश्न नाही. आपला काकाजीला माहिती आहे अण्णासाहेबाला तेवढ्या मोठ्या मोठ्या नदी आहे. माणसाला लाज वाटते. आणि आमच्या मंदिराचे इस्टेट असून, ट्रस्टी असून सिमेंट खातात, पैसे खातात आणि आमच्या मंदिरात पळायला लागले. एक मनुष्य म्हणे गुलाबबुवा तुम्ही शिवाजीचं वर्णन करता, शिवाजी नालायक होता. म्हटलं तुम्ही कुठं राहता? म्हणजे मी सुरतला कर. म्हणजे काय केलं शिवाजीनं? त्यांना आमची सुरत लुटली. तर त्यावेळेस तुम्ही कुठं होते? तर म्हणजे आमचा जन्मही नव्हता. तर सुरत लुटली ही तुमच्या तिजोऱ्या लुटल्या काय? तुमच्या बायका लुटल्या काय? तुमच्या सुनामी पडून गेल्या काय? शिवाजी महाराजनं औरंगजेबचा किल्ला खजिना लुटला. महाराष्ट्राचा झेंडाला तुमचं कोणतं नुकसान झालं? आम्ही म्हणून शिवाजी महाराज नसते झाले, रामाचा झेंडा, पांडुरंगाचा झेंडा, कोणताच झेंडा नसता. शिवाजी महाराज जन्माला नसते आले तर काशीची कला ज्याची थी मथुरा में मैयत होती थी. एक शिवाजी ना होता तो सबकी सुनता होती. शिवाजी महाराजाच्या टायमात
या शिवाजी महाराज सैन्य एवढंही नव्हतं नाही मी पाहिलं. आपल्याला मोटारी बसता येत नाही, घरात नाही बसता येत नाही. आग्र्याचा किल्ला एवढा मोठा आहे, शिवाजीला बंद केलं होतं, दिवा नाही बत्ती नाही. त्या आग्र्याच्या किल्ल्यातून कशी निघाली हे वर्णन सोडलं शिवाजी सांगत आहे. याच्यात काय अर्थ आहे? दादासाहेबांनी सांगितलं की हे राम मंदिर होणार आहे. या राम मंदिराकरता सुरुवातपासून कितीतरी लोक मेले. मी सुद्धा म्हणणार आहे नाही, तुम्ही मेल्यावर पण आमच्याकडे तुम्ही नाही मारा. त्या मंदिराकरता चुना, चिनी, पाणी, चिखल याचा करता सुरुवातपासून त्या मंदिराकरता आपल्या लोकांना एवढं जीवदान केलं. आपल्या धर्मावर प्रत्येक माणसानं छळ केला, पण हिंदू नाही कोणाचा छळ केला. आता अण्णासाहेब दोन शब्द सांगतील. आणि आता इथं आज त्यांचं उत्सव आहे, भारतात आहे, इथं अन्नदान आहे. दरवर्षी बाबाचा उत्सव नागपूरला ते देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आम्ही ऐकून होतो पुणे शहर फार विद्वान आहे, सुशिक्षित आहे, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, पाण्यात गेल्याशिवाय पाय दिसत नाही. आणि पुण्यात आल्याशिवाय समजत नाही की किती भक्त असते या पुण्यामध्ये. कोणाचं भांडण नाही, समजा नाही, काही नाही. कुठे पहा दत्ताचं मंदिर, कुठं पहा गणपतीचं मंदिर, कुठं पहा देवीचं मंदिर. मला खूप आनंद वाटला. मंदिर सगळा लोक म्हणतात तुझा युग, द्वापार युग, कलियुग. हा कलियुग आहे, हा कलियुग नाही. या कलियुगात कला वाढली आणि हा सत्ययुगच आहे. चारी युगापेक्षा कलियुगामध्ये फार भक्ती मोठी आहे, म्हणून आपण त्यांच्या भरोश्यावर जगत आहोत. आणि दादासाहेबाच्या तुमच्या आशीर्वादानं हे राम मंदिर होणारच आहे. त्याच्यात काय मोठं नाव लिहायचं आहे. तुम्ही सगळे तुटून पाहिलं, हो झालंच पाहिजे. ते मुंगळा पाहिलं का तुम्ही? तो मुंगळा असते, एवढे पैलवान असतो, गरीब असतो, तो चावते. आणि तो चावल्यानंतर त्याला आपण असं गोळून काढतो, तो अर्धा चुकून येते, पण त्याचं मुंकने सोडत अर्धा चुकून येते. असे चुकून पडा. आपण गेलो तरी दादासाहेबांनी सांगितलं मी सडून मध्ये. अरे सडून काय म्हणतात? तुमच्या पाठीमागं आज एक आवाज दिला तर साऱ्या भारतातले लोक आहेत. आता आमच्यासारखे मेले तर चालते, पण 100 माणसाचा 1000 माणसाचा करता मेला असे शब्द काढू नये. त्यांनी आपले शब्द मागावी घ्या. आम्हाला मोठं वाईट वाटतं. तुमच्या जीवाला जीव देणार आम्ही लोक आहेत ना का बांगड्या भरल्या का? एक दिवस मरत लागते का नाही आपल्याला? हे सगळे भाड्यानं आलेले लोक आपण बाबा आपले
मिलता है करके तेरा दीदार माता रानिए, हर दुख मिलता है करके तेरा दीदार माता रानिए। ओ माता रानिए, जय जय माता रानिए, ओ माता रानिए, जय जय माता रानिए। शक्ति है तुम सच्चा तेरा दरबार माता रानिए, शक्ति है तुम सच्चा तेरा दरबार माता रानिए। तेरी दया की बूंद भी ममता का एक सागर बने, तेरी दया की बूंद भी ममता का एक सागर बने। पत्थर कई हीरे अमाकर को तेरे छूकर बने, पत्थर कई हीरे अमाकर को तेरे छूकर बने। तेरी दया की बूंद भी ममता का एक सागर बने, पत्थर कई हीरे अमाकर को तेरे छूकर बने। जन जन पे है तेरा बड़ा उपकार माता रानिए, जन जन पे है तेरा बड़ा उपकार माता रानिए। ओ माता रानिए, जय जय माता